नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा TCS आणि IBPS पॅटर्ननुसार जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हा जो व्हिडिओ असणार आहे हा जिल्हा परिषद भरती तसेच आरोग्य विभाग भरती जे असणार आहे त्यासाठी महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉइन करायचं आहे। सोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळतील। सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF देखील आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। आणि यामध्ये महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत पहा, यामध्ये आपण टोटल प्रश्न हे IBPS पॅटर्ननेच घेतलेले आहेत। यामधील प्रश्न जुने आरोग्य विभागात सुद्धा विचारण्यात आलेले आहेत, तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, रक्तक्षय रोग्याचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी रक्तातील काय मोजले जाते। पहा, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे। एखादा जर रक्तक्षय झालेला म्हणजे रोगी असेल तर त्यावरती खात्रीशीर पद्धतीने त्याचं निदान करण्यासाठी त्याच्या रक्तामधील कोणता घटक जो आहे तो चेक केला जातो, किंवा एक प्रकारे तो कोणता घटक आहे तो मोजला जातो। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, जे हिमोग्लोबिन आहे। पहा, आपल्या रक्तामधील जे हिमोग्लोबिन आहे ते मोजलं जातं कधी, ज्यावेळी रक्तक्षय रोग्याचं निदान करायचं असेल त्यावेळी। ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। आणि हा जो प्रश्न आहे पहा, हा 2017 मध्ये आरोग्य विभागात विचारण्यात आलेला प्रश्न होता। लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे काही तांत्रिक प्रश्न आहेत ना ते तांत्रिक प्रश्न चेंज होणार नाहीत, त्यामध्ये नकळत थोडासा चेंज केला जाईल, पण तांत्रिक प्रश्न हे याच पद्धतीने असणार आहेत। प्रश्न क्रमांक 2 आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लस कोणत्या तापमानामध्ये सुरक्षित ठेवली जाते। पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। जे प्राथमिक आरोग्य केंद्र असतात त्यामध्ये जी लस आहे, एखाद्या गोष्टीची लस आहे, जी वॅक्सिन आहे, ती कोणत्या टेम्परेचरमध्ये ठेवली जाते। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, 2 ते 8 डिग्री। लक्षात ठेवायचे, 2 ते 8 डिग्री एवढं जे तापमान आहे त्या तापमानामध्ये लस ठेवण्यात येते। ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो। आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रत्येक वर्षी आपल्याला आरोग्य भरती आणि जिल्हा परिषद भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे। आणि हा प्रश्न स्पेशल आपल्याला दिनविशेष वरती विचारण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे आपण जे काही राष्ट्रीय दिनविशेष आहेत आणि राष्ट्रीय सोबतच जे काही जागतिक दिनविशेष आहेत या दोघांवरही डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर पहा, जागतिक लोकसंख्या दिवस हा जो आहे हा 11 जुलै, ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल। पहा, 11 जुलै या दिवशी पाळण्यात येतो किंवा साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन। ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे। पहा, या ठिकाणी एक आपल्याला उपक्रम विचारला आहे, उपक्रमाचं नाव काय आहे तर राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम हा भारतामध्ये आपल्या कोणत्या वर्षापासून सुरू केलेला आहे। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तर 1958। लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे। 1958 या वर्षापासून आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम जो आहे तो साजरा करण्यात येत आहे। ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, प्रौढ माणसाच्या 100 मिली रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते। पहा, जो प्रौढ व्यक्ती आहे त्याचं जर 100 ml रक्त घेतलं तर त्या रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन आहे, HB जे आहे त्याचं प्रमाण किती असतं। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, म्हणजेच पहा 14 ग्रॅम। पहा, किती 100 मिली रक्तामध्ये किती 14 ग्रॅम हिमोग्लोबिन असतं। आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2013 मध्ये विचारलाय, 2015 मध्ये, 2017 मध्ये, 2021 मध्ये, असा 4ही वर्षी हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे। लक्षात ठेवायचंय, हा जो आहे हा 17 मध्ये जे झेडपी झालेली आहे त्यामध्ये विचारला होता, आणि हाच प्रश्न 2021 ला जी आरोग्य भरती झाली त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता। ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल, 100 ml रक्तामध्ये 14 ग्रॅम हिमोग्लोबिन। तर मित्रांनो, यात महत्त्वाचं म्हणजे पहा, आपण झेडपी भरतीसाठी महत्त्वाच्या नोट्स ज्या आहेत त्या आपण घेऊन आलेलो आहोत।
यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सर्वात की सर्व विषयांच्या नोट्स ज्या असणार आहेत हे आपल्याला पूर्णपणे IBPS पॅटर्ननुसार ह्या मिळणार आहेत आणि यामध्ये विशेष करून आरोग्यसेवक महिला आणि पुरुष तसेच ग्रामसेवक, कृषी सेवक आणि जे काही जिल्हा परिषदमधील महत्त्वाचे पदं असणार आहेत अशा सर्व पदांसाठी या ज्या नोट्स आहेत ह्या उपयुक्त आपल्याला ठरणार आहेत। यामध्ये पहा टॉपिकनुसार आपल्याला प्रत्येक टॉपिकवरती काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि सोबतच तांत्रिक जे प्रश्न आहेत त्याचा देखील उल्लेख यामध्ये केलेला आहे। आणि मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे हे जे आहेत ह्या पूर्ण नोट्समध्ये आपण मागील वर्षीचे जे काही पेपर झालेले आहेत पहा त्यातील इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत ते देखील आपण या नोट्समध्ये ॲड केलेले आहेत। आपल्याला जर ह्या नोट्स हव्या असतील किंवा जर अधिक माहिती पाहिजे असेल नोट्सविषयी तर आपण हा जो नंबर आहे यावरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। हा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे आणि हाच नंबर आपल्याला कमेंटमध्ये सुद्धा दिलेला आहे। लक्षात ठेवायचं झेडपी भरतीसाठी या ज्या नोट्स आहेत त्या सर्वात महत्त्वाच्या नोट्स ठरणार आहेत आणि याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे। व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट मेसेज करून देखील विचारू शकता। तर पहा आपला प्रश्न 6वा आहे, सोयाबीनमध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात तर त्यामध्ये किती टक्के प्रथिने असतात। या ठिकाणी पहा प्रश्न असा 2 वेळा आपल्याला विचारण्यात आला होता। प्रश्न पहिल्या वर्षी असा विचारण्यात आला होता की खालीलपैकी असा कोणता पदार्थ आहे की त्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स आहेत किंवा प्रथिने आहेत। तर लक्षात ठेवायचे त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन सोयाबीन देखील दिलेलं होतं। तर सोयाबीन जे आहे यामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात आणि ते जे आहे जवळपास 43% इतके प्रथिने असतात पहा सोयाबीनमध्ये। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7वा आहे, स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अस्मिता योजनेची सुरुवात कधी झाली होती। मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या, कारण हा प्रश्न आपल्याला 21 मध्ये विचारण्यात आलेला होता। स्वस्त दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी एक योजना राबवली होती पहा सरकारने। तर त्या योजनेचं नाव काय होतं, अस्मिता योजना। आणि ही जी योजना आहे ही कधी राबवण्यात आली होती तर 8 मार्च 2018। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। लक्षात ठेवा कशामुळे राबवण्यात आली होती तर जागतिक महिला दिन असतो पहा 8 मार्चला, दरवर्षी जागतिक महिला दिन 8 मार्चला असतो आणि त्याचमुळे 2018चा जो 8 मार्च होता त्या ठिकाणी आपल्याला एक योजना जी आहे ही पाहायला मिळाली होती, अस्मिता योजना। आणि यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे की सॅनिटरी नॅपकिन जे आहे ते कमी दरामध्ये म्हणजेच अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिलेले होते। पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 8वा आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही कोणत्या वर्षी व कोठे केली। या ठिकाणी एकाच मध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारले आहेत पहा, कोणत्या वर्षी आणि कोठे असे 2 प्रश्न आहेत। या ठिकाणी मित्रांनो यावरती आपण 3 प्रश्न तयार करूया। तर पहा सर्वात पहिला प्रश्न आपण तयार करूया की आर्य समाजाची स्थापना कोणी केली। लक्षात ठेवा आर्य समाजाची जी स्थापना आहे ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे। या ठिकाणी झाला पहिला प्रश्न क्लिअर। दुसरा काय विचारलाय की आर्य समाजाची स्थापना जी आहे ही कोणत्या वर्षी आणि कोठे झाली। तर लक्षात ठेवायचे वर्ष आहे 1875, ठिकाण आहे मुंबई, म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल। लक्षात ठेवायचे काय, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली, कधी केली तर 1875 या वर्षी केली। कोणत्या ठिकाणी केली तर मुंबई या ठिकाणी केलेली आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 9वा आहे, अंदमान व निकोबार अनेक बेटांचा समूह असलेला संघराज्य प्रदेश कोणत्या समुद्रामध्ये आहे। पहा अंदमान आणि निकोबार हा जो आहे हा एक बेटांचा असणारा एक समूह आहे आणि तोच एक केंद्रशासित प्रदेश देखील आहे। तर तो कोणत्या समुद्रामध्ये येतो। या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, जो बंगालचा उपसागर आहे पहा बंगालच्या उपसागरामध्ये आहे अंदमान आणि निकोबार। पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 10वा आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे। जेवढ्या काही सध्या IBPS आणि TCS नुसार ज्या काही परीक्षा होत आहेत त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं मराठीमध्ये विचारलं जातं पहा वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द असे आपल्याला विचारले जातात। त्यामुळे आपण यामध्ये 1 ते 2 वाक्प्रचार घेत आहोत। लक्षात ठेवायचंय वाक्प्रचार कोणता दिला या ठिकाणी, प्रयत्नांवरती पाणी फिरणे, याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे। तर याचा अर्थ होतो पहा ऑप्शन क्रमांक डी, प्रयत्न वाया जाणे। लक्षात ठेवायचे एखादे केलेले जे प्रयत्न असतात त्याच्यावरती ते वाया जाणे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्या घटनेवरती पाणी फिरलं। पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 11 आहे, सरपंच निवडी संदर्भात निर्माण झालेल्या वादावर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत अपील करता येते। लक्षात ठेवा प्रश्न मोठा आहे, प्रश्न इम्पॉर्टंट देखील आहे। तर सरपंच निवडी संदर्भात एखादा जर वाद झाला तर त्या वादामध्ये जिल्हाधिकारी निर्णय देऊ शकतो आणि जर जिल्हाधिकाऱ्याने जर तो एखादा निर्णय दिला तर त्या निर्णयाविरुद्ध एक आपल्याला अपील करता येते। पण ती जी अपील आहे ती कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत करणं अनिवार्य असतं। तर लक्षात ठेवायचंय आपल्याला ती जी अपील आहे ही करता येते पहा पर्याय क्रमांक सी, विभागीय आयुक्तांकडे
15 दिवसांच्या आत करता येते. लक्षात ठेवायचे, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. विभागीय आयुक्तांकडे करता येते अपील कधी? ज्यावेळी जिल्हाधिकारीचा निर्णय जो असेल त्याच्या विरोधात आपल्याला अपील करायची असेल तर. पर्याय क्रमांक सी आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित्र आहे? या ठिकाणी आपल्याला आत्मचरित्र विचारला आहे. पहा, आत्मचरित्र कोणाचं आहे? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. तर माझ्या आठवणी आणि अनुभव, माझ्या आठवणी व अनुभव हे जे आहे हे आत्मचरित्र आहे विठ्ठल रामजी शिंदे यांचं. ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 जो आहे तो कोणत्या कलमामध्ये पंचायत समितीची तरतूद केलेली आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक अधिनियम दिला आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चा. तर त्यामध्ये कोणतं असं कलम आहे की त्या कलमामध्ये पंचायत समितीची तरतूद करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी, जे कलम 56 आहे. लक्षात ठेवा, कलम 56 मध्ये पंचायत समितीची तरतूद करण्यात आली आहे. पण कोणता अधिनियम आहे? जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कधीचा आहे? 1961 चा. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, जिल्हा परिषदेने 6 महिने सभा न घेतल्यास ती सभा बोलवण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणाकडे असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी, जे विभागीय आयुक्त आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा देखील प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. जर जिल्हा परिषदेने 6 महिने एकही सभा जर नाही घेतली आणि जर आपल्याला सभा बोलवायची असेल तर ती सभा बोलवण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो? तर विभागीय आयुक्त. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी नादिर शहाने भारतावरती आक्रमण करून दिल्लीला लुटलं होतं? म्हणजे दिल्ली या ठिकाणी लूटमार त्यांनी केली होती. कोणी? नादिर शहाने. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई. लक्षात ठेवा, 1739 हे जे वर्ष होतं या वर्षी नादिर शहाने दिल्लीवरती आक्रमण केलं होतं आणि दिल्लीमध्ये लूटमार केलेली होती. ऑप्शन क्रमांक ई आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, बाली आदिवासी महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? मित्रांनो, यापूर्वी आपण एक टोटल असा डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे की त्यामध्ये राज्य आणि त्या राज्यामध्ये कोणते उत्सव महोत्सव केलेले असतात पहा, ते आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. कारण भारतामध्ये भरपूर राज्यामध्ये भरपूर ठिकाणी वेगवेगळे असे महोत्सव किंवा उत्सव साजरे करतात, त्याची ही पूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये घेतली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर बाली आदिवासी महोत्सव हा जो आहे हा घेतला म्हणजे साजरा केला जातो पहा आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावरती भारताचा पूर्ण अधिकार आहे? पहा, प्रश्न समजून घ्यायचा आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू नदीचं जे पाणी आहे त्यावरती एक करार झाला होता. म्हणजे त्या कराराचं नाव होतं सिंधू पाणी करार, जो आहे तो 1960 ला झाला होता. आणि त्या करारानुसार खालीलपैकी अशा कोणत्या नद्या आहेत की त्या नद्यांच्या पाण्यावरती भारताचा पूर्ण अधिकार असणार आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी. तर रावी, बियास आणि सतलज ह्या ज्या नद्या आहेत या नद्यांच्या पाण्यावरती भारताचा पूर्णपणे अधिकार असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, नगरपालिकेची संबंधित तरतुदींचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यात करण्यात आलेला आहे? पहा, प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. नगरपालिकेची संबंधित जी काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या अशी कोणती घटना दुरुस्ती आहे की त्या घटना दुरुस्तीद्वारे ते करण्यात आलेले आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी, जी 74वी घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीने त्या कायद्यात समावेश करण्यात आलेला आहे. पहा, भारतीय राज्यघटनेचा कशाचा? पण नगरपालिकेच्या संबंधित जेवढ्या काही तरतुदी आहेत त्यांचा. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, कोणत्या मोहिमेअंतर्गत 20 जुलै 1969 रोजी अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल टाकणारी पहिली व्यक्ती ठरला आहे? पहा, प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पहा मित्रांनो, तर खालीलपैकी अशी कोणती मोहीम होती की त्या मोहिमेच्या अंतर्गत, ती मोहीम कधी होती? पहा, 20 जुलै 1969 मध्ये झालेली आहे. आणि त्याच ठिकाणी कोण एक अंतराळवीर होता? तर नील आर्मस्ट्रॉंग हा जो आहे हा चंद्रावरती पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती ठरलेला आहे, नील आर्मस्ट्रॉंग. पण तो कोणत्या मोहिमेअंतर्गत त्या ठिकाणी पोहोचलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी, अपोलो 11. पहा, अपोलो
11 ही जी एक मोहीम होती किंवा हा जो एक उपक्रम होता, तर या अंतर्गत अंतराळवीर जो आहे नील आर्मस्ट्रॉंग याने चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं होतं. आणि अपोलो 11 हा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्णपणे पहा नासाचा होता. म्हणजेच कोणाचा? तर USA या देशाचा होता. लक्षात ठेवायचंय. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, इंडिया इन ट्रान्झिशन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आपल्याला मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे पहा 2022 आणि 2023 या दोन्ही वर्षामधील जेवढे काही नवीन पुस्तकं रिलीज झालेले आहेत त्या पुस्तकावरती हमेशा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. त्यामुळेच पहा आपण 2022 आणि 2023 मध्ये जेवढे पुस्तकं रिलीज झालेले आहेत म्हणजे प्रकाशित झालेले आहेत त्यावरती आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याचीही लिंक तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. या ठिकाणी पुस्तक तेच विचारलं आहे, इंडिया इन ट्रान्झिशन याचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ए. तर M.N. रॉय हे जे आहेत याचे लेखक आहेत. लक्षात ठेवायचे. पण हे जे पुस्तक आहे हे 2022-23 मध्ये रिलीज झालेलं नाही. हे पुस्तक जुनं आहे, लक्षात ठेवा. आणि जे M.N. रॉय आहेत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतातील पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणते होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई द बेंगॉल गॅझेट हे जे आहे या ठिकाणी कधी कधी आपल्याला द असा शब्द विचारला जातो म्हणजे दिला जातो. पहा द बेंगॉल गॅझेट हे जे आहे हे आपल्या भारतातील पहिलं वर्तमानपत्र आहे. ऑप्शन क्रमांक ई आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोठारी आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता? कोठारी आयोग त्याची स्थापना कोणत्या वर्षीची आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. तर 1964 यावर्षी कोठारी आयोग जो आहे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय ए आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारताचे पहिले आणि सर्वाधिक काळ म्हणून पंतप्रधान भूषवलेले पंडित नेहरू यांचे निधन केव्हा झाले होते? पहा भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि ते भारताचे सर्वात जास्त काळ राहणारे पंतप्रधान देखील आहेत आतापर्यंतचे. त्यांचं निधन कधी झालं? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 27 मे 1964. 27 मे 1964 या साली पंडित नेहरू यांचं निधन झालेलं आहे. पर्याय क्रमांक सी आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने एक कुटुंब एक ओळख तयार करण्यासाठी एक महत्त्वाचं पोर्टल सुरू केलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई जे उत्तर प्रदेश राज्य आहे. पहा यूपी राज्य जे आहे तर या उत्तर प्रदेशमध्ये किंवा उत्तर प्रदेश राज्य सरकारने माझे कुटुंब एक ओळख किंवा एक कुटुंब एक ओळख या नावाचं एक पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक ए आपले योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पहा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? या ठिकाणी आपल्याला पहा मित्रांनो स्वतंत्र भारतावरती काय काय प्रश्न संभाव्य असणार आहेत. तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, पहिले राष्ट्रपती, पहिले गव्हर्नर जनरल, पहिले कायदा मंत्री आतापर्यंत विचारलेले हे 4 महत्त्वाचे प्रश्न होते. त्यामध्ये पहा पहिले गव्हर्नर जनरल हे जे आहेत तर ते कोण होते? ऑप्शन क्रमांक बी सी राजगोपालाचारी हे जे आहेत हे पहिले आपल्या भारताचे म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक त्यांची करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा आपले 25 महत्त्वाचे प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो आणि डेली आपल्याला फ्रीमध्ये जर PDF मिळवायचे असतील तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.